मुंबईकडे जायला रोड चांगला कोणता? हाच आहे का? इकडून पुढून रोड नाही का? घे घे बाजूला घे घे त्याला घे त्याला घे. I won't stop till they hear me now. I won't stop till I wear the crown. नमस्कार मित्रमंडळींनो, आज विशाल नगर तुमचं स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे आपल्या हिमालयनला घेऊन एका छोट्याशा राईडवरती. व्यवस्थित होईल ब्लॉग आपला अशी अपेक्षा करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय गाईस आणि मजा येणार आहे. तर आज पालीच्या गणपतीला आपण चाललो. मंगळवारचा दिवस आहेत, वाजलेत सकाळचे 11:30. सोपीशी अशी राईड होणार आहे. आपल्याला ह्या राईडला जॉईन करणार आहे आपला एक शाळेतला मित्र, जुना मित्र राहुल कांबळे. राहुल एका ठिकाणी थांबले आपल्यासाठी. नॉर्मली मी हिंदीमध्ये ब्लॉग करत असतो, पण आज माझी इच्छा होती की मी एक असा मराठीमध्ये ब्लॉग बनावा. मेरे जितने भी सब्सक्राइबर्स है जो मराठी नहीं जानते उनके लिए सॉरी, पर आज जो है मैं मराठी में ब्लॉग कर रहा हूँ. असा फ्रीवे आपल्याला डायरेक्टली सोडणार मानखुरला, गोवंडीला. उन्हाचं प्रमाण कमी आहे, बरं वाटतंय. कसं आहेस? मजेत ना? हा आपला मित्र शाळेतला जुना. बहुतेक पहिल्यांदाच राहुल ब्लॉगमध्ये येतो आपल्या. बापरे, ट्रॅफिक काय लागली आपल्याला तिथे. जबरदस्त अशी ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक मॅनेज कधी कधी सिग्नलच्या बसमध्ये नसतं ट्रॅफिक मॅनेज करणं, त्याच्यामुळं हे असे भाऊबंधू मॅनेज करतात. त्रास कमी होतो त्याच्यामुळे. पण काही लेडीज असतात ना गाईस, काही लेडीज, त्यांना हे काम नाही दिलं पाहिजे. ह्याचा जजमेंट कमी असतो. सॉरी टू ऑल द लेडीज. जर तुम्हाला वाटत असेल काही वाईट, तर वाईट वाटून घेऊ नका. कुठे ठीक आहे, पण मॅक्सिमम जागेत बघतो आज मी आजकाल खूप सारे लेडीज असतात आणि तिथंच नेमकी ट्रॅफिक असते, त्या अशा सिग्नलला किंवा त्या अशा चौकात. भारतात थोडी प्रगतीची गती थोडीशी सावकाश आहे. जर तुम्ही बाहेरच्या कुठल्याही देशाशी कम्पेअर करा, पाकिस्तान सोडून आणि बांगलादेश सोडून, तर थोडी परिस्थिती खराबच आहे भारताची. असं हिमालयन एकदा शेर्पा घेतली ना 450 की नुसतं कामच भारी होईल आपलं. नुसतं 60 निघायचं, नुसतं निघायचं. तर साताऱ्याची टोनमध्ये बोलू. दादा इथं काय रस्त्यावर नुसतं गाड्या चालल्यात. त्याच्यात पिवळ्या प्लेटवाल्यांनी करच केलं आहे बघा. इथं पण पिवळी प्लेट, तिकडं पण पिवळी प्लेट. आणि यांना चालवायचं कळत नसतं बरं का मित्रांनो. एकतर यांची स्वतःची गाडी नसती, ड्रायव्हर असतात गाडीवरती. आपली फेवरेट गाडी चालली आहे मित्रांनो, BMW. असेच बोलतात ना साताऱ्याचे लोक मित्रांनो. काय म्हणता मित्रांनो, बघा GS गेली. GS 300cc आहे बरं का बहुतेक. ती जाम डेंजर गाडी आहे आणि सर्व्हिसिंग पण जाम डेंजर आहे तिची. म्हणजे खिशाला ना खालून असं होलच पाडते ती गाईस. हे बघा, इकडे आपली गाडी एक्सेल करते अशा रोडला. थोडंसं वरती असं उभं राहायचं अलग्यात. हा मजाच मजा, नुसती मजा. मैं तेरे ख्वाबों में ऐसी तड़प लग गई. कशी आहे गाईज आपली ऑफरोडिंग? कशी आहे मग? एकदम रास ऑफरोडिंग आहे. दन 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 4-5 गाड्या ओटेक केला ना भाई. हे अरे 3 व्हीलर रोडवरून चाल की बाबा. काय ऑफरोडिंग गाडी का तुझी? काय चाललं कळत नाही. ती झोपली ती आणि याचं काय चाललंय बघ. उगाच ऑफरोडिंग, याला म्हणतात उगाच ऑफरोडिंग. काय राव चाललंय यांचं यार. काय चाललंय राव एकदम म्हणजे अवघड झालं यार. हे काय हे बघ. अरे यार, हे कसं माहिती आहे का, एखाद्याला घे बाजूला घे त्याला घे. तिथं झोपलीच अजून मागं. काय खरं नाही. काय हिला कधीपासून बघतोय. हे बघ दुसरे बघ अजून 2 जण. काय खरं नाही यांचं यार. यांना पकडा. तो मस्त चालला होता बिचारा सय्यारा मधला होता तो. कोण तो? मोठ्या केसावाला. पण हो बारीक केसावाला होता. 2 hours later. निघतोय. चला, साईड बाय साईड मॅप्स पण चालू केलेत मी. पाली गणपतीचं मंदिर अजून 1 तास आहे. इथून 1 तास 17 मिनिट.
पालीकडे झाला पालीचा गणपती. ठीक आहे ओके. दादा पालीच्या गणपतीला कसं आहे रोड? काय एकाला विचारून मतलब नाही ना, 4 लोकांना विचारलं तर थोडंसं शॉर्टी राहते. 5 minutes later. सस्पेन्शन लय भारी आहे. भारी नाही गेले कामात. ते एकदम भारी आहे, एकदम काय वाटतच नाही. येलो टी शर्ट वर वगैरे सूट होते ते. सूट होते ना. चला काय आजपासून आपल्याकडे गाडी असेल ही ब्लॉग्स बनवायला. वाजलेत संध्याकाळचे 4. आम्ही थोडं टाईमपास करत आलो, त्याच्यामुळं खूप टाईम गेला आमचा, खूप वेळ वाया गेला. राहुलने घेतली आपली हिमालयन, बघू शकता कसं चिलमध्ये राईड करतो. ठीक आहे बघा काय झालो आहे आपण पालीला. नगरपंचायत पाली. आय लव्ह पाली. अजितदादा पवार यांचं निधन झालं हल्लीच. खूप वाईट बातमी होती ती. नशिबाच्या पुढं आपण काय करू शकतो. मंदिर किती आहे? गाडी लावू इथं कुठंतरी. 2 hours later. चला गणपती बाप्पा मोरया. दर्शन झाले मित्रांनो, आता निघूयात. चल. बरं वाटलं, जरा शांत परिसर होता आतमध्ये. मी काय आतमध्ये शूट करू शकलो नाही, पण खूप मजा आली, म्हणजे शांतता वाटली मनाला. निघूया आता घरी, कारण परतीचा प्रवास पण वेळ जाणार आहे खूप, आणि अंधार व्हायच्या आधी आपल्याला बऱ्यापैकी रस्ता कव्हर करायचा आहे. कारण वायसरची काच काळी असल्यामुळे रात्रीचा प्रवास थोडासा टाळतो आहे आपण. म्हणजे रात्र तर होणार आहे, पण जितका लवकर होईल तितका घरी आपल्याला जायचं आहे. मुंबईचा रोड चांगला आहे. हा रोड चांगला आहे का कोकणातला चांगला आहे विचारू ना. मागं पण रोड आहे ना एक. साहेब मुंबईकडे जायला रोड चांगला कोणता? हाच आहे का? इकडून पुढून रोड नाही का? बरं ठीक आहे. सरळ सनसेट बघा, काय व्ह्यू आहे गाईस. वाव. आणि अशाच प्रकारे पालीचं दर्शन झालं आहे आपलं, पण खूपच जास्त वेळ गेला. इतका वेळ अपेक्षित नव्हता की होईल आम्हाला दर्शन घेऊन रिटर्न निघायला, कारण आता वाजलेत 6:15. अक्षरशः आम्ही इतका वेळ लावला ना की एवढ्या वेळात आम्ही जरी पुण्याला जरी गेलो असतो, पुण्याला जाऊन अर्ध्या रस्त्यात रिटर्न आलो असतो परत. ठीक आहे, पण होतं असं, कारण आज कसं आहे थोडंसं माझ्या मागे पण किटकिट होती, जरा फोन कंटिन्यू फोन चालू होते, होत असतं. राहुल भाई आपल्या समोरच आहे बघा, चालला आहे आरामात. जास्त गाडी पळवणार नाही आता. 50-55 स्पीडला आमची गाडी जाणार आहे रात्रीच्या वेळेसला. बरं थोड्याच वेळाने आम्ही खालापूरचा एक्झिट घेणार आहेत, आणि तिकडनं हार्डली घरी जायला तासभर जाईल मला, 1.5 तास मॅक्स टू मॅक्स. आणि आता गोप्रोची बॅटरीसुद्धा खूप कमी आहे, तर पुढे व्लॉग करणं पण मला म्हणजे अशक्यच आहे. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये गाईज. असेच व्लॉग बघत राहा, असेच व्लॉग्स पाहत राहा, आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा. चला टेक केअर गाईज. बाय.